हा सूर्य हा जयद्रथ. तुमच्या विरोधकांनी जो 1.0 मुद्दा काढलाय त्यात हा भुयारी गटारचाही मुद्दा आहे आणि त्यात त्यांनी फेज 2 सांगितलेली आहे. कितपत नेमकं गावात काय चाललंय काय नाही, कुठली कामं चाललीत, कुठली करायची आहे याच्याबद्दल जे अज्ञान त्यांच्याकडे आहे त्यातनं दिसतं. पण राहुरी आहे, निवडणूक आहे आणि रस्ते नाहीयेत. हे जे गावातले अंतर्गत रस्ते आहेत ही परिस्थिती अशी काय वर्षानुवर्ष अशी नव्हती. कधी हा यासाठी निधी आणला होता आणि हे काम कधीपासून सुरू झालं? असं आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन होतं की आम्ही स्विमिंग पूल जलतरण तलाव करू. पाण्याच्या प्रश्नाबाबत मुद्दा उपस्थित केला की विरोधकांचं म्हणणं आहे आमच्या 1.0 मध्ये आम्ही पाणी प्रश्न सोडू, आम्ही सरकारी शाळा, सरकारी दवाखाने या गोष्टी इथे घेऊन येऊ, असे बरेचसे मुद्दे आहेत. हे मी खात्रीनं सांगू इच्छितो की राहुरी हे तालुक्याचं जवळपास एकमेव किंवा आणखीन फार तर एखादं ठिकाण असेल या जिल्ह्यामध्ये की जिथं रोजच्या रोज पाणी आपण उपलब्ध करून देतो. गार्डन पाहिजे, मुलांना खेळण्यासाठी एखादं ग्राउंड पाहिजे. तो जी गार्डन मी तुम्हाला दाखवेल त्याच्यापेक्षा चांगली गार्डन जर कुठं तुम्ही दाखवली जिल्ह्यामध्ये मला तर तुम्ही म्हणाल ते करेल त्या ठिकाणी. म्हणजे इथं बऱ्याचदा लोक येतात, ते पिकनिक स्पॉट म्हणून देखील कचरा डेपो नाही तर एक बगीचा आहे. या गार्डनचा मेंटेनन्स तुम्ही कसा ठेवलाय आधी मला ते सांगा. त्यामुळं तरी मी अजून तरी पण म्हणावं इतकं अजून समाधानी नाही, अजून जरा चांगलं मेंटेन ठेवलं पाहिजे होतं, पण ठीक आहे. पण ह्या गार्डन कडे येणारा जो रस्ता होता तो खूप डेंजर झोन मधला होता, तो रस्ता का नाही झालेला? 70 लाख रुपये जवळपास मी मंजूर त्यावेळेस केले होते सिओनच्या मागे लागून. मला सांगा आता 1 वर्ष झाले, 1 वर्ष पैसे मंजूर आहेत, टेंडर काढलेलं आहे, पण अजून टेंडरचा निर्णय झालेला नाही. बरोबर 3 दिवसांनी नगर परिषदा निवडणुकांचं मतदान होणार आहे आणि 4 दिवसांनंतर जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण हे कळणार आहे. आताच्या घडीला असं म्हटलं जातंय अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली, पण ज्यांचं काम आहे त्यांना टेन्शनचं कारण नाही. आज माझ्यासोबत इथे प्राजक्त तनपुरे आहेत. सर, बऱ्याच वर्षांपासनं या नगरपालिकेवरती तुमची सत्ता राहिली आहे. आम्ही बघतोय की तुमच्या या नगरपालिकेच्या अनुषंगाने विरोधकांनी 1.0 व्हर्जन लॉन्च केलंय. एक मुद्द्यांवरती मी येईल, पण त्याआधी मला समजून घ्यायचंय की इथे भूमिगत गटारी नाही आहेत का? कारण त्यांच्या 1.0 मध्ये भूमिगत गटारींचा मुद्दा आहे. त्यांना माहित नाही नेमकं जाहीरनाम्यामध्ये काय करावं काय नाही. मी आमदार असताना आणि राज्यमंत्री नगरविकासचा असताना त्याच वेळेस या राहुरी शहरामध्ये अत्याधुनिक भूमिगत गटार योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळेस नगरपालिकेमध्ये नगरसेवक होते, आमची सत्ता होती. ठराव आम्ही त्यावेळेस केला आणि राज्य सरकारला तो ठराव करून नगरपालिकेने पाठवला. मी स्वतः राज्यमंत्री असल्यामुळं मी बऱ्याचशा भूमिगत गटार योजनांचा राज्यातल्या बैठका घेतल्या होत्या. त्यामुळं तिथं काय अडचणी येतात, कशा अडचणी येतात मला जरा बऱ्यापैकी थोडासा अनुभव आला होता आणि म्हणून चांगला प्रोजेक्ट कन्सल्टंट नगरपालिकेला याकरता मिळावा याकरता देखील मी प्रयत्न केले. प्रोजेक्ट कन्सल्टंट आपण लावला, सगळ्या DPR बनवला. मी स्वतः 3 ते 4 बैठका DPR बनवण्याच्या घेतल्या आणि या शहराला काय योग्य आहे काय अयोग्य आहे याच्या कन्सल्टंटबरोबर मी स्वतः बैठका घेतल्या आणि तो प्रस्ताव शासनाला आम्ही पाठवला. दुर्दैवाने त्यानंतर आमचं सरकार गेलं, पण ते प्रोसेसमधला विषय होता, त्याला पैसे आले. आज काम चालू आहे भूमिगत गटार योजनेचं. म्हणजे जे काम चालू आहे जवळपास 70-80% काम संपत आलेलं आहे आणि त्याचंच जर विरोधक आश्वासन देत असतील तर याचा अर्थ त्यांच्या डोळ्यासमोर पुढं काय करावं याची त्यांना विजन नाही एकतर म्हणावं लागेल. झालेल्याच कामांचं जर जाहीरनाम्यामध्ये देत असतील तर राहुरी शहराने विचार करावा की यांच्या डोळ्यासमोर विजनच नाही, पुढं काय करावं काय नाही याचंच ज्यांना माहीत नाही त्यांना सत्तेवर बसून काय उपयोग होणार आहे. बरं, कसं आहे, राजकारणातला एक फंडा आहे. आता आम्ही बघतो इथे सगळीकडे बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. आज आम्हाला विकास कामांचा बाप बघायचा आहे की इतक्या वर्ष तुमची नगरपालिकेवर सत्ता होती, विरोधक येतात की यांनी काही नाही केलं किंवा तुम्ही म्हणता आम्ही केलं, पण हे कधी खरं कळणार ज्यावेळेस आपण ग्राउंडवर उतरणार. जे तुम्ही कागदावरती उतरवलंय ते मला आज डोळ्यांनी बघायचंय, कॅमेरा बघणार आहे, राहुरीतले सगळी लोक बघणार आहेत, तुम्हाला ठरवायचंय त्यानंतर काय करायचं काय नाही. जाहीरनामे दोन्हीही पार्टीकडून येतील, पण जर कामं ॲक्च्युअलमध्ये झालेली असतील तर मग सत्ता पालट करण्यात काही अर्थ नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही बुवा आम्हाला एक आणखी नवीन काहीतरी बघायचं आहे किंवा यापेक्षा काही वेगळं व्हर्जन असू शकतं, तर तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहेत. तुम्ही आज आम्हाला दाखवणार की एवढ्या वर्षांमध्ये इथे काय काय कामं. हा सूर्य हा जयद्रथ असं आपण करू. वर चला. जसं तुम्ही म्हटले की हा सूर्य आणि हा जयद्रथ ग्राउंडवर आलो आहेत, तुम्ही मला सगळ्यात अगोदर बस स्टँड दाखवायला आणलंय. काय परिस्थिती आहे आणि कधीपर्यंत हा विषय मार्गी लागेल?
ह्या बस स्थानकाला महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी इथं शब्द दिला होता. म्हणजे आम्ही मागणी केली होती किंवा त्यावेळेस खूप जीर्ण अवस्था झाली होती एस टी स्टँडची, काही भाग पडला होता. आणि गेल्या 10 वर्ष मी आमदार व्हायच्या अगोदरपासूनची मागणी होती की स्टँड झालं पाहिजे, स्टँड झालं पाहिजे. मी आमदार झाल्यावरती, मंत्री झाल्यावरती दादांच्या कानावर हा शब्द विषय टाकला की त्यांनी देखील शब्द दिला आणि जवळपास 17 कोटी रुपये दादांनी मंजूर केले होते. दुर्दैवानं नंतर त्या एस टी कामगारांचा संप झाला, काही इश्यू झाले, तो फंड दुसरीकडे तत्कालीन काही डायव्हर्ट करावा लागला. पण नंतर जरी आमचं सरकार गेलं तरी त्यातले काही पैसे जे शिल्लक होते मी सातत्यानं महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं जे मुंबईला जे ऑफिस आहे, मी दर 15 दिवसाला माझी चक्कर असायची. तिथले एमडी त्यांना भेटलो, डिझाईन कसं असावं म्हटलं, 5 कोटी तर 5 कोटी आपण काम त्या ठिकाणी चालू केलं पाहिजे. आणि मी स्वतः आमदार असताना तिथले जे एमडी असतील, खालचे अधिकारी असतील, यांच्याकडे पाठपुरावा करून करून हे 5 कोटी रुपये मंजूर करून घेतले. आम्ही त्याचं भूमिपूजन मी स्वतः त्या ठिकाणी केलं होतं आणि त्याचं काम हे चालू झालं. दुर्दैवानं आता वर्षभर माझ्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाही. याचं जे काम ज्या गतीनं खरं व्हायला पाहिजे ते निश्चितपणे होत नाही. आतापर्यंत खरं काम संपून गेलं पाहिजे होतं आणि प्रवाशांची आता जी काही गैरसोय होतीये ती थांबायला पाहिजे होती. मी आमदार असताना बऱ्याचदा हे जे टेम्पररी शेड बनवलेलं आहे त्याकडे देखील माझं सातत्यानं लक्ष असायचं. आधी थोडंसं छोटं तर मीच वाढवायला लावलं, त्यातले काही काउंटर्स वाढवायला लावले. एवढं बारकाईनं मी त्यावेळेस बघायचो. पण आता नेमकं दुर्दैवानं आज मी कुठल्या पदावर नाही, त्याच्यामुळं थोडंसं सरकारच्या बहुतेक मी असं जेव्हा विचारलं तर सरकारकडनं बहुतेक ठेकेदाराचं बिल वेळेवर जात नाही असं कळालेलं आहे. म्हणून कदाचित कामाची गती स्लो असावी. पण आपल्या काळामध्ये मी वैयक्तिक पाठपुरावा करून, प्रचंड पाठपुरावा करून, हा जो खूप वर्षांचा प्रश्न राहुरी शहरासाठी प्रलंबित होता, एस टी स्टँडची खूप वर्षापासूनची मागणी होती. माझ्या मागच्या लोकप्रतिनिधी जे कोणी असतील त्यांनी मात्र याकरता काय प्रयत्न केले, काय केले नाही याच्यावर मी काय जास्त भाष्य करणार नाही. पण माझ्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये यासाठी पैसे उपलब्ध केले आणि काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आपण. मला एक सांगा, जसं तुम्ही म्हटले की आता सत्ता नाहीये किंवा सत्ता नसल्यामुळे कामांना स्थगिती भेटली, लोकांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आता मग सत्ता नाहीये तर मग ही नगरपालिका चालणार कशी? नाही, सत्ता नाही असं म्हटलं नाही मी. राज्य सरकारनी जे बिल करायला पाहिजे होतं ठेकेदाराचं, याच ठेकेदाराचं नाही, सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कित्येक ठेकेदारांची बिलं ही राज्य सरकारने आज दिलेली नाहीत. त्यामुळे हेच नाही तर राज्य सरकारची कित्येक कामं सार्वजनिक बांधकाम विभागाची ही रखडलेली आहेत. जलजीवन मिशन योजनेसारखी योजना आहे त्याचे देखील काही कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. त्याचा हा परिणाम आहे. पण आमदार म्हणून मी माझं जे कर्तव्य होतं ते प्रामाणिकपणे केलं आणि बारकाईनं लक्ष देखील त्याच्यावर ठेवलं होतं. त्यामुळे आता इथलं काम जरी धीम्या गतीने चालू आहे पण या स्टँडचं काम चालू आहे. मला वाटतं विरोधकांनी जो काय राहुरी 1.0 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे त्यांना नेमकं माहित नाही की काय कामं झालेली आहेत, काय करायचं याचं देखील त्यांना नीट अवलोकन करता आलेलं नाहीये. त्यामुळे ऑलरेडी हे एस टी स्टँडचं काम त्या ठिकाणी चालू आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा कुठला स्पॉट दाखवणार तुम्ही आम्हाला? भरपूर स्पॉट्स. आपलं जे काय भूमिगत गटर योजना आहे त्याचं ट्रीटमेंट प्लांटचं काम देखील अंतिम टप्प्यात आहे, तिथे आपण जाऊ शकतो. चला, आपण आत्ता ज्या ठिकाणी आलोय हे कोणतं ठिकाण आहे? हे जी मी मगाशी सांगितलं की शास्त्रोक्त पद्धतीनं जी भूमिगत गटार योजना या शहरामध्ये राबवण्याकरता जवळपास सुमारे 150 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. त्याचा हा शेवटचा टप्पा आहे. म्हणजे सगळं पाणी या ठिकाणी येऊन इथं या पाण्यावरती प्रक्रिया केली जाणार. म्हणजे एकदम अस्वच्छ दूषित पाणी नदीत न सोडता या सगळ्या शहरातलं जे काय पाणी येईल याचं या ठिकाणी प्रक्रिया होणार आणि मग ते जे शुद्ध पाणी म्हणजे तुलनेने शुद्ध पाणी आहे ते नदीत त्या ठिकाणी सोडलं जाणार आहे. हे जवळपास 150 कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना ही मी स्वतः राज्यमंत्री असताना आम्ही त्याची सुरुवात केली होती. मगाशी मी आपल्याला त्याच्याविषयी बोललो त्यामुळे रिपीट मी ते करणार नाही. आणि बारकाईनं त्याच्यावरती सत्तेत असताना माझं लक्ष होतं आणि आता जवळपास आपण बघू शकता की हे काम आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आलेलं. हा फेज 1 आहे. परत फेज 2 देखील त्याचा पुढे होणार आहे. फेज 1 मध्ये राहुरी शहरातला जवळपास जो गावठाण भाग आहे तो बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. फेज 2 मध्ये थोडासा शहराच्या बाह्य भाग असेल आणि काही उपनगर जे आपण म्हणतो आमचं जोगेश्वरी आखाडा, येवले आखाडा, तिथला काही भाग कव्हर होणार आहे. अच्छा, म्हणजे आता जो तुमच्या विरोधकांनी जो
1.0 मुद्दा काढलाय त्यात हा भुयारी गटारचाही मुद्दा आहे आणि त्यात हो. त्यांनी फेज 2 सांगितलेली आहे. नाही 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 तसं ऍक्च्युली मंजूर आहे ती, पण तरी मला वाटत नाही फेज नुसतं भुयारी गटार करू असं सांगितलंय त्यांनी. अच्छा. त्याच्यामुळं ते पुन्हा एकदा कितपत नेमकं गावात काय चाललंय काय नाही, कुठली कामं चाललीत, कुठली करायची आहे याच्याबद्दल जे अज्ञान त्यांच्याकडे आहे त्यातनं दिसतं. हे काम जवळपास आता पूर्णत्वाला आलेलं आहे आणि ही जागा निवडताना देखील मी स्वतः काहीतरी दूरदृष्टी दाखवली, कारण की बऱ्याचदा मी राज्यमंत्री नगरविकास काम करत असताना बऱ्याचशा नगरपालिकांच्या भूमिगत गटार योजनांचे प्रश्न माझ्याकडे यायचे. मिटिंग मी बऱ्याचशा घेतल्या, त्यामध्ये आमदार लोक घेऊन यायचे की आमचं हे काम भूमिगत गटार योजनेचं थांबलेलं आहे. तर मग मी मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांची आमदारांची मिटिंग घ्यायचो आणि नेमकं का काम थांबलेलं आहे. तर बऱ्याचदा 90% ऑफ द टाइम्स असं व्हायचं की हे जे प्रकल्प आहे हा जरा नागरी वस्ती जवळ असायचा किंवा त्या जागेचं काहीतरी अतिक्रमण असायचं आणि मग जागेचं अतिक्रमण असेल किंवा जागेच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद असतील तर मग ते विषय संपला. ती वर्षानुवर्षे भूमिगत गटार योजना रेंगाळत पडायची. म्हणून ही नगरपालिकेचीच जागा आहे जी मालकीची कुठं काही वाद नाही जागेचा. नाहीतर हे जर कुठल्या वादविवादित जागेत राहिलं असतं किंवा नागरी वस्तीजवळ राहिलं असतं तर मग हा विषय रेंगाळला असता. पण त्यावेळेस मला हे राज्यमंत्री म्हणून मी ज्या बैठका बाकीच्या नगरपालिकांच्या घेतल्या, मला वाटतं वर्धा जिल्ह्यातली एक पालिका वर्धाच असेल किंवा हिंगणघाट, आता मला आठवत नाही, मी बऱ्याचशा घेतल्या. त्याच्यावरनं जो शहाणपणा आला की अरे आपल्या गावात हे होताना कसं झालं पाहिजे. थोडक्यात मी जरी आमदार मतदारसंघाचा राज्याचा मंत्री होतो तरी या गावात मी लहानसा मोठा झालेलो आहे आणि हे राज्यात इतर पालिकांना जे प्रश्न आले ते आपल्या पालिकेला आपल्या गावाला येऊ नये ही दूरदृष्टी ठेवून आम्ही काही विषय हे घेतले. हे विरोधकांना इतक्या खोलात काही माहिती असण्याचं कारण नाही, पण शेवटी कुठेतरी गावाविषयी तळमळ, हा प्रोजेक्ट कुठं रखडू नये याकरता आधीच दूरदृष्टी ठेवून काही निर्णय घेतले. त्याचं हे आपण फळ बघू शकतो. आता आपण ज्या ठिकाणी समजा गाड्यांवरून फिरतोय बऱ्याच ठिकाणी रस्ते झालेले नाहीये, तर सगळ्यात मोठं जर आपण म्हटलो विरोधकांचा मुद्दा राहतो इलेक्शनचा तो असतो रस्ते. हे आम्ही मान्य करतो की हे रस्ते जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेले नाहीच आहेत, पण राहुरी आहे, निवडणूक आहे आणि रस्ते नाही आहेत. कशामुळे? विशेषतः हे जे गावातले अंतर्गत रस्ते आहेत ही परिस्थिती अशी काही वर्षानुवर्ष अशी नव्हती. गेल्या दीड वर्षामध्ये विशेषतः जेव्हा हे भूमिगत गटार योजनेचं काम झालं, ती गटारी टाकून झाल्यानंतर ते करताना जे उखडलेले रस्ते आहेत हे विशेषतः मागच्या एक वर्षभरामधला हा बॅकलॉग आहे. आणि या मागच्या वर्षभरामध्ये एकतर आमच्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाही, सरकार कोणाचं का असू देत, मी आमदार नाही, नगरपालिकेवरती देखील या राज्य सरकारने नेमलेला प्रशासक आहे. ही खरं त्यांची जबाबदारी होती किंवा त्यांच्यावरती आता जे काही नेते मंडळी असतील जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे, तर सगळे सत्ता केंद्र त्यांच्याकडे आहे, कुणी लक्ष त्या ठिकाणी दिलेलं नाही. आणि म्हणून ही अवस्था म्हणजे आमचे पालकमंत्री महोदय आता 2-3 दिवसापूर्वी दिवसभर राहुरी शहरामध्ये होते, दिवसभर प्रत्येक वॉर्ड. ठीक आहे, त्यांचं काम आहे, त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण हे जे आमचे राहुरी शहरातले कार्यकर्ते आहेत त्यांना मग ही रस्त्याची अवस्था आजची नाही ना. ही बरोबर आहे. मग हे 6 महिन्यापूर्वी जर पालकमंत्र्यांकडे जर जाऊन बसले असते, आज सगळी त्यांच्याकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांची आहे. आज जसे पालकमंत्र्यांना दिवसभर बोलवलं तसं जर अख्खा दिवस जर एक 6-7 महिन्यापूर्वी घालवला असतं त्यांच्याकडं आणि भांडून जिल्हा नियोजन समितीकडनं जर काय पैसे राहुरी शहरातल्या रस्त्यांकरता आणले असते तर ही वेळ नसती ना आली. म्हणजे ह्या प्रशासक राजवटीमध्ये ही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. मी राहुरी शहरातल्या नागरिकांना शब्द देऊ इच्छितो की उद्या 2 तारखेला आमचं मतदान होईल. 3 तारखेला मला खात्री की विकास आघाडीची सत्ता नगरपालिकेवरती येणार आहे. पहिला प्रश्न कुठला आम्ही हातात घेतो तो निश्चितपणे अंतर्गत ज्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्याचा आम्ही हातात घेणार आहोत. ठीक आहे, तर आपण एक एक स्पॉट जो आहे तो समजून घेतोय. राहुरीमध्ये इतक्या वर्ष ज्यांची सत्ता राहिली, प्रश्न खूप सोपा असतो की काय केलं, पण जेव्हा ग्राउंडवर उतरतो तेव्हा काय केलं हे दाखवण्याची वेळ येते आणि व्यक्ती समोरचा ग्राउंडवर उतरायला तयार असतो तेव्हा म्हणता येतं की नाणं खणखणीत आहे. तर हा सगळा स्विमिंग पूलचा भाग, बरोबर? होय. कधी यासाठी निधी आणला होता आणि हे काम कधीपासून सुरू झालं? हा साधारणपणे महाविकास आघाडी सरकार आमचं जाताना शेवटच्या टप्प्यात म्हणजे आधी एक टप्पा मंजूर केला होता मी निधी. आकडे आता मला काय खूप आठवत नाही, पण 1.5 कोटी सुरुवातीला मंजूर केला.
परंतु असं लक्षात आलं की तो बंदिस्त होणार नाही, हम्म, ओपन स्विमिंग पूल होईल. बर. आणि मग आमच्या शहरातल्या ज्या माता भगिनी असतील त्यांना प्रायव्हसी मिळावी, त्यांना देखील इथं म्हणजे अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये त्यांना देखील याचा उपभोग घेता यावा स्विमिंग पूलचा. म्हणून नंतर ते बंदिस्त करायचं ठरवलं. मग त्याकरता आणखी निधी लागणार होता. मग अजून मला एक्झॅक्ट आकडे मला आठवत नाही, पण अजून 1 कोटी रुपये बहुतेक साधारणपणे असे 2-2.5 कोटी रुपये किंवा जास्त असतील रक्कम, कोट्यवधी रुपये आपण याकरता मंजूर. कारण बऱ्याच दिवसांची राहुरीकरांची प्रतीक्षा होती की एखादा चांगला स्विमिंग पूल असावा. इथं कृषी विद्यापीठात एक स्विमिंग पूल आहे, बरीच लोक तिकडेही जातात, पण तुम्हाला माहिती आहे नगर मनमाड रस्ता आमचा किती अवस्था आहे. त्यामुळं राहुरी शहरवासियांचा आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन होतं की आम्ही स्विमिंग पूल जलतरण तलाव करू, आणि त्या अनुषंगानं आता हे स्विमिंग पूलचं काम या ठिकाणी चालू आहे. साधारण खरं आतापर्यंत हे व्हायला पाहिजे होतं खरं, पण जसं मी सांगितलं की आता हे प्रशासकांच्या काळामध्ये सगळ्याच गोष्टी ढिल्ल्या चालू आहेत. त्यामुळं म्हणावं असं कामाची गती थोडीशी कमी दिसते. नाही तर वर्षभर आत्तापर्यंत खरं हे व्हायला पाहिजे होतं. पण आता निश्चितपणे आमचं सत्ता नगरपालिकेवरती आल्यावरती सगळे इंजिनियर आणि ठेकेदार जरा टाईट करून लवकरात लवकर करून पुढच्या वर्षभरामध्ये राहुरी शहरवासियांसाठी हा जलतरण तलाव आम्ही उपलब्ध करून देऊ. आणखी असे बरेच विषय आहेत की पाण्याच्या प्रश्नाबाबत मुद्दा उपस्थित केला की विरोधकांचं म्हणणं आहे आमच्या 1.0 मध्ये आम्ही पाणी प्रश्न सोडू, आम्ही सरकारी शाळा, सरकारी दवाखाने ह्या गोष्टी इथे घेऊन येऊ. असे बरेचसे मुद्दे आहेत. मला असा प्रश्न तुम्हाला इथे त्यासाठीच विचारायचा आहे की हे एवढ्या बेसिक गोष्टी राहुरीमध्ये नाही आहेत. नाही, पाण्याचा मुद्दा आता नेमका काय सोडवणार आहे मला माहित नाही. आपण वाटल्यास तर नवीन पाण्याच्या टाकीवर पुढचा आपण स्पॉट तिथं देखील घेऊ. ती देखील योजना आम्ही खूप सातत्यानं पाठपुरावा करून मागच्या बॉडीमध्येच आपण त्यावेळेस भरपूर प्रयत्न केले. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन योजना तर झालेलीच आहे, पण त्या अगोदर देखील हे मी खात्रीनं सांगू इच्छितो की राहुरी हे तालुक्याचं जवळपास एकमेव किंवा आणखीन फार तर एखादं ठिकाण असेल या जिल्ह्यामध्ये की जिथं रोजच्या रोज पाणी आपण उपलब्ध करून देतो. रोजच्या रोज आपण जी लोक नेते मंडळी आमच्याकडे प्रचाराला येतात आणि सांगतात की आम्ही पाणी उपलब्ध करून देऊ, त्यांच्याच गावातली जर परिस्थिती बघितली तर 4-4 दिवसाला, 2-2 दिवसाला, काही ठिकाणी 8-8 दिवसाला पाणी त्यांच्या गावामध्ये येतं. आणि ती लोक इथं येऊन जर सांगत असतील की आम्ही रोज पाणी देऊ, तर लोकांनी विश्वास ठेवायचा कुणावर? ठीक आहे, मी म्हणत नाही, काही ठिकाणी थोड्याशा कधी कधी काही प्रॉब्लेम येतात, कमी जास्त दाबाचं हे होतं कधी कधी. बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये वादळ वगैरे आलं की मुळा धरणावरची लाईट वगैरे जाते. त्यातही मी ऊर्जा राज्यमंत्री असताना एक फिडरच्या काही अडचणी सोडून दिल्या होत्या त्यावेळेस. तिथं अजून काही आमची बॉडी आल्यावरती तिथं आणखीन काही सुधारणा करता येतील का, जेणेकरून जे काही थोडं कधी कधी जो वेळापत्रक खूप मागं पुढं होतं त्याच्यामध्ये अजून सोय करता येऊ शकते आपल्याला. नगर परिषदेमध्ये आणखी एक मुद्दा महत्त्वाचा असतो की जे काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लोक असतील, एक गार्डन पाहिजे, मुलांना खेळण्यासाठी एखादं ग्राउंड पाहिजे. बेसिकली ग्राउंड आणि गार्डन या 2 गोष्टी आहेत राहुरीत. निश्चितपणे आपण पुढचा आपला एक जॉगिंग ट्रॅकचा स्पॉट आहे. तुम्ही आता ही सिरीज जिल्ह्याभर जर करत असाल तर जी गार्डन मी तुम्हाला दाखवेल त्याच्यापेक्षा चांगली गार्डन जर कुठं तुम्ही दाखवली जिल्ह्यामध्ये मला, तर तुम्ही म्हणाल ते करेल त्या ठिकाणी. म्हणजे जिल्ह्यामध्ये एवढी सुंदर गार्डन कुठं नसेल ते तुम्हाला दाखवतो. आणि जे ज्येष्ठांसाठी तुम्ही सांगितलं तर इकडे एक ज्येष्ठ नागरिक संघ आहे, ते मी अध्यक्ष असताना त्यांचा मला सातत्यानं ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे, त्या संघटनेचा सातत्याने मला एक पाठपुरावा असायचा की आम्हाला एक विरंगुळा केंद्र द्या. तर मी अध्यक्ष असताना त्यांच्याकरता देखील एक विरंगुळा केंद्र ज्येष्ठांसाठी, की त्यांच्यासाठी काय तिथं येऊन पुस्तक वाचणं असेल, काय त्यांच्या काही छोट्या बैठका असतील, काय असतील, हे ज्येष्ठ नागरिक संघटनेसाठी देखील आपण एक विरंगुळा केंद्र इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. तर वेगवेगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत. अनेक मुद्दे जे आहेत ते विरोधकांनी उभा केलंय की इथे क्रीडा संकुल नाहीये, इथे स्वच्छतागृह नाहीयेत, इथे कचरा व्यवस्थापन व्यवस्थितपणे नाहीये, इथलच्या लाईटी ज्या आहेत स्ट्रीट लाईट त्या चालू नाहीयेत. असे बरेच प्रश्न आहेत. जेवढे तुम्ही आम्हाला दाखवता, जेवढे मुद्दे समोरच्यांचे खुडून काढता, तेवढे तुम्ही प्लस होत जाताल असं आम्हाला वाटतं. दाखवायला असेल तर दाखवताल म्हणा. निश्चित आम्ही म्हणजे दिवस पूर्ण एवढं दाखवू शकतो. स्ट्रीट लाईटचा एक मुद्दा तुम्ही घेतला, त्याच्यावर मला एक थोडीशी छोटी गोष्ट मला सांगायची, लोकांना माहित नसतं. मागच्या 14 ते 19 जे भाजपचं सरकार होतं
त्यावेळेस त्यांनी एक असा निर्णय घेतला की राज्यातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये जे LED बल्ब बसवायचे ते EESL म्हणून कंपनी आहे त्यांच्याकडनंच फक्त घ्यायचे. बर. त्यामुळं एखादा बल्ब जर गेला हम्म. तर नगरपालिकेला तो अधिकार नाहीये त्या कंपनीला कळवायचं, मग ते बल्ब देणार. हम्म. हम्म. ते अख्ख्या राज्याचं टेंडर आहे. हे धोरण आमचं नाही, हे राज्य सरकारने घेतलेलं धोरण आहे. कधी कधी लोकांना हे माहीत नसतं, दोष नगरपालिकेवरती देतात. आता आमचे समोरचे लढणारे उमेदवार थोडेसे त्या बाबतीत अज्ञानी असतील, पण मी विधानसभेत देखील भाषण केलेलं आहे मी. हम्म. हा त्याची काय जे काय असेल, पण मात्र नगरपालिकेला तो हक्क नाहीये. बर. तरी देखील मी आमदार असताना सोलर चे आपण काही हे दिलेले आहेत की जेणेकरून नगरपालिकेला त्याचा भार पडू नये बिलाचा. बऱ्याचशा ठिकाणी सोलर दिवे दिलेले आहेत, पण त्याची देखील नीट निगा या प्रशासकाच्या काळामध्ये कमीत कमी ते दर 10-15 दिवसाला वरून धुतले पाहिजे. हे गोष्टी ह्या सगळ्या यांच्या प्रशासकांनी काय जरा काळजी घेतलेली दिसत नाही त्याची देखील. ठीक आहे. अनेक लोक म्हणतात की सुटाबुटात राहणारे किंवा भारी भारी गाड्यांनी फिरणारे लोक हे जमिनीवर येत नाहीत. काय कामं केलेत काय नाही केलेत हे त्यांना दाखवायला जागा नसते आणि फक्त 5 वर्षांनंतर बाहेर पडतात. आज आपण माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सोबत आहोत. ते आपल्याला घनकचरा उद्यान जे आहे त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आम्ही बरेचसे स्पॉट बघतोय, आम्ही स्विमिंग पूल बघतोय, आम्ही जिथे भूमिगत गटारी केलेल्या आहेत तिथली ती योजना नेमकं कशी आम्ही ती बघतोय, आम्ही बस स्टँड बघतोय आणि आम्ही आता घनकचरा उद्यान नेमकं कसं आहे, नगर परिषदा कोणत्या मुद्द्यांवर लढवल्या गेल्या पाहिजे तर स्थानिक प्रश्नांवरती, आणि ते दाखवण्यासाठी आज आपल्याला ते इथे घेऊन आलेले आहेत. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आज तुम्ही आम्हाला ज्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत, एकंदरीत या सगळ्या कामकाजाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगणार? इथं राहुरी शहरामध्ये जो घरोघरी जाऊन घंटागाड्या जो कचरा गोळा करतात त्या कचऱ्यावरती या ठिकाणी प्रक्रिया होते. बर. इथं आपण नाव बघा, घनकचरा उद्यान आहे. म्हणजे आज आम्ही आता आचारसंहिता असल्या कारणाने मी आत येऊ शकणार नाही हे घालून. आपण मात्र पत्रकार म्हणून आत जाऊन बघू शकता की झाडी आहेत. म्हणजे इथं बऱ्याचदा लोक येतात, ते पिकनिक स्पॉट म्हणून देखील कचरा डेपो नाही तर एक बगीचा आहे. आज जाऊन आपण जर बघितलं तर आपल्याला मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की एक वेगळा आभास म्हणजे वेगळं चित्र आपल्याला दिसेल. पण जे लोकांच्या घरोघरी घंटागाड्या जातात, कचरा त्या ठिकाणी स्वीकारला जातो, तो कचरा इथं येतो. त्याचं विलगीकरण बऱ्यापैकी झालेलं असतं घरातच, पण जे काय नसेल ते इथं होतं. आणि जो काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे म्हणजे ओला कचरा ज्याला म्हणतो आपण, त्याचं या ठिकाणी त्याच्यावरती प्रक्रिया करून खत आपण तयार करतो. आणि इतक्या चांगल्या दर्जाचं खत तयार होतं की त्याला राज्य शासनाने त्यांचा ब्रँड वापरण्याची देखील परवानगी दिलेली आहे. म्हणजे हे विशेषतः माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी सर्वप्रथम घंटागाडीची कन्सेप्ट राहुरी शहरामध्ये आणली. नंतर सातत्यानं आम्ही त्याच्यामध्ये वाढ करत करत घंटागाड्यांवरती त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. आणि जवळपास शहरी भाग जो आहे, थोडासा ग्रामीण भाग पण आमच्या नगरपालिकेत आहे, पण जो शहरी भाग आहे तिथे जवळपास प्रत्येक घरामध्ये घंटागाडी जाईल याचा आमचा प्रयत्न असतो. काही गल्ली बोळ असेल तर हातगाडी जाते समजा, म्हणजे जेणेकरून नागरिकांना त्यांचा कचरा टाकण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत गाडी ही येते, प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत येते. काही काही ठिकाणी 2दा देखील येते समजा. आणि त्या सगळ्याचं इथं वर्गीकरण करून इथं आपण जर आम्ही काय आता मी लोकशाहीला मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी काय आचारसंहितेचा भंग करणार नाही, पण आपण त्या ठिकाणी बघू शकता किंवा आमच्याकडे काही मागचे फुटेजेस देखील आहेत. ठीक आहे. आपण बघूयात की नेमकं या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, कशा पद्धतीने कचरा विलगीकरण या ठिकाणी केलं जात आहे. खरंच इथेपर्यंत आम्ही आलोय आणि शहराच्या एकदम बाजूला साईडला आहे, म्हणजे कुणाला याचा त्रासही नाही आहे. जिथे आम्ही आलोय कुणी आतमध्ये म्हणणार नाही की या ठिकाणी सगळा कचरा जमा होतो. पण मी तुम्हाला दाखवते, तुम्ही यात. जर इथं सुरुवातीलाच जर बघितलं तर राहुरी नगर परिषदेचं हे जे काही कामकाज आहे हे सगळं दिसतंय. आणि आतमध्ये सुद्धा स्वच्छ व हरित घनकचरा प्रकल्प असं एक सुंदर पद्धतीचं जे आहे सुशोभीकरण केलेलं आहे. खरंच कोणी म्हणणार नाही की या ठिकाणी कचरा येतो. एखादे व्यक्ती निवांत जे आहे ते बसण्यासाठी सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. अशा पद्धतीचं या ठिकाणचं वातावरण. मी जसं म्हटलं की ग्राउंडवर उतरल्याशिवाय कळणार नसतं की आमदार असो किंवा ती नगर परिषद असो यांनी मागच्या 4-5 वर्षांमध्ये काय केलं.
त्यामुळे इथून पुढे सगळ्याच लोकांनी लक्षात ठेवायचं, ज्या ज्यावेळी आपल्यासमोर पानभर जाहीरनामे येतात, वचननामे येतात, त्यावेळी तोच वचननामा काढायचा, त्यात मागच्या वर्षी काय होतं ते पाहायचं आणि असं ऑन दी स्पॉट यायचं. आणखी बरेचसे मुद्दे आहेत जे 1.0 मध्ये विरोधक लॉन्च करू पाहत आहेत. त्या सगळ्या मुद्द्यांकडे तर आपण जाणार नाही, पण त्याबद्दल थोडी माहिती जी आहे ती आपण घेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्राजक्त तनपुरे यांच्याकडून करणार आहोत. मी जसं म्हटलं 2 तारखेला इलेक्शन होतं, आपण 4-5 दिवस अगोदर हे व्हिडिओ शूट करतोय आणि ग्राउंडवर येऊन उभा आहोत, म्हणजे इथे काही बनावट नाही आहे, जे आहे तेच तुम्हाला दिसणार आहे. ज्या घंटागाड्या मी सांगितलं की डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी सर्वप्रथम राहुरी शहरात आणल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ आम्ही करत गेलो. दुर्दैवाने ह्या प्रशासकाच्या कालावधीमध्ये त्याचं म्हणावं थोडीशी शिथिलता त्याच्यामध्ये सध्या वर्षभरामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये आल्यासारखी मला वाटते. बऱ्याचदा गाड्या नादुरुस्त होणं आणि मग ते टाइम टेबल न पाळणं अशा गोष्टी आता एवढ्या दीड वर्षात थोड्याशा व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळं आमची पुन्हा सत्ता नगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्या नगरसेवकांचा तिथे जरा अंकुश राहील आणि ज्या पूर्वी अत्यंत वेळेवरती गाड्याच्या, म्हणजे बऱ्याचदा मी कुठं गेलो की लोकांना, महिलांना विचारायचो गाडी येते का, तर कोणाची तक्रार नसायची. पण सध्या एवढ्या दीड वर्षाभरामध्ये थोडं टाइम टेबल चुकणं ह्या गोष्टी व्हायला लागल्यात, कारण तिथं नगरसेवक नाही आहेत कोणी. तर आमची सत्ता आल्यावर निश्चितपणे अजून ते अचूक टाइम टेबल आणि चांगल्या दुरुस्त गाड्या हे देखील थोडीशी काय त्रुटी सध्या जी जाणवते ती बारकाईने त्याच्यावर लक्ष देऊन ते आम्ही सुधारून घेऊ. ठीक आहे. आम्ही जेव्हा नगरवरून जातो तेव्हा हे उद्यान बाहेरून फार वेळा पाहतो, कौतुकही करतो. म्हणजे इतक्या वर्षापासून प्रशासक असताना या गार्डनचा मेंटेनन्स तुम्ही कसा ठेवलाय आधी मला ते सांगा, कारण आम्हाला संगमनेरमध्ये हा प्रश्न झालाय. आम्ही विचारलंय गार्डन खराब काय, तर त्याने मेंटेनन्स ठेवायला खर्च लागतो आणि तो होत नाहीये, तर हे कसं काय मेंटेनन्स मध्ये? नाही, आता ज्यावेळेस आम्ही हे चालू केलं त्यावेळेस मी आमदार होतो आणि मंत्री असताना जेव्हा सुरुवात केली त्याच वेळेस मी सीओना सूचना दिली होती की आपल्याला इथं पूर्ण वेळ, जेव्हा संकल्पना काढली त्याच वेळेस डोक्यात होतं की हे मेंटेन ठेवण्याकरता इथं पूर्ण वेळ मनुष्यबळाची आवश्यकता असणार आहे. हे सुरुवातीलाच गृहीत धरून केलं होतं आम्ही. त्यामुळं तरी मी अजून तरी पण म्हणावं इतकं अजून समाधानी नाही, अजून जरा चांगलं मेंटेन ठेवलं पाहिजे होतं. पण ठीक आहे, शहरातली लोक इथं रोज संध्याकाळी येतात. आता जस्ट उघडलंय, थोड्या वेळाने इथं अजून खूप गर्दी होईल. बरं, इथे आपल्यासोबत काही इथलेच लोक होते जे आमदार आल्यानंतर इथे म्हणजे जमा झाले. मला एक सांगा, बऱ्याच वर्षांपासून तुम्ही इथं राहत असताल बरोबर? पूर्वी इथे एक कॅनल होता, त्या कॅनलमधले जे पलीकडचे काही लोक होते ते नाल्यासारखा त्याचा वापर व्हायचा आणि एक दुर्गंधी वगैरे त्यातून सुटायची. त्यामुळे काय आसपासचे जे नागरिक राहतात डास वगैरे व्हायचे. प्राजक्त दादांनी मंत्री झाल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात फॉलोअप करून वरून मंत्रिमंडळाची परवानगी आणून ही इरिगेशनची जागा आहे ती आम्ही विकसित करायला घेतली होती आणि त्याच्यावर हे गार्डन आम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं. खाली कॅनॉल आहे आणि कॅनॉलवर हे गार्डन झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला एकदम चांगली सुविधा निर्माण झालेली आहे. बेसिकली इथले जे प्रश्न असतात, म्हणजे नगरपालिकेकडून आपण काय मागतो, स्वच्छतेचे विषय, लाईटचा विषय, पाण्याचा विषय आणि पोरांना खेळायला गार्डन वगैरे पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत का? सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि प्रथमतः दादांचे मी अभिनंदन का करेल माहिती का, ह्या गार्डन संदर्भात 2018 दरम्यानमध्ये ज्यावेळेस दादा आमदार नव्हते त्यावेळेस माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंटली हा जो कॅनॉल आहे ह्या कॅनॉल पाझरतो, त्यावेळेस तो ओपन कॅनल होता, त्यावेळेस तो पाझरून माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यामध्ये माझे वडील 8 वर्ष जो नी जॉईंट असतो तो नी जॉईंटमुळे त्यांना 8 वर्ष दुखापत होती. ती दुखापत म्हणजे माझ्या वडिलांना झाली ती कोणाला होऊ नये या संदर्भात पहिल्यांदा मी दादांचं अभिनंदन करेल. कारण की काय झालं आहे तर तो जो कॅनल आहे तो कॉन्क्रिटीकरण केला आणि त्यावरती जॉगिंग ट्रॅक केला आहे. आणि एक असतं, एक सुशिक्षित आमदार जर असेल तर त्याची विचारधारणा ही 100% व्हिजन त्याचं आहे, ते खूप मोठ्या याचं व्हिजन असतं, म्हणजे आपण काय म्हणता येईल त्याला लॉंग टर्मचं व्हिजन असतं. हे त्या दादांकडनं आम्हाला तेवढं 100% शिकायला भेटलं. आणखी एक गोष्ट होती की विरोधकांच्या जाहीरनाम्यात मुद्दा आहे की इथे सरकारी दवाखाना नाही आहे, इथे नगरपालिकेच्या चांगल्या शाळा नाही आहेत, असं काय आहे का? सरकारी दवाखाना, खरं मीच विरोधकांना मी विधानसभेमध्ये सातत्यानं हा मुद्दा मांडला की शासकीय रुग्णालयाची इमारत पडझड झाल्यामुळं आम्हीच नगरपालिकेची थोडीशी इमारत दिली तात्पुरती. पण विधानसभेत आमदार म्हणून मी हा मुद्दा सातत्यानं भांडत आलो होतो.
काही जागेचे थोडेसे इश्यू होते. ते मी खूप साऱ्या बैठका घेऊन जागेचे इश्यू जवळपास सॉर्ट आउट केले होते. पण मात्र या सरकारनं हा सरकारी दवाखाना हा राहुरी शहरापासून लांब 2-4 किलोमीटर बाहेर शहराबाहेर नेलेला आहे आणि तिथं काम तिथं चालू झालेलं आहे. याचा निश्चितपणे राहुरी शहरातले जे गोरगरीब नागरिक असतील त्यांना मोठ्या प्रमाणावरती त्याचा फटका बसणार आहे. तर आमच्या डोक्यात कल्पना आहे की जो जुनी जी जागा होती तिथं पालिकेच्या माध्यमातून छोटंसं रुग्णालय चालू करता येईल का याबाबत विचार आमचा चालू आहे. बरं, तुम्ही हे गार्डन जर बघितलं तर ते आपल्या व्हिज्युअल्स मध्ये दिसत असेल, पण ह्या गार्डन कडे येणारा जो रस्ता होता तो खूप डेंजर झोन मधला होता. तो रस्ता का नाही झालेला? हा जो शेजारचा रस्ता आहे ती शेजारचा. मोठी सुरस कहाणी आहे त्या रस्त्याची. म्हणजे एवढं मोठं गार्डन आपण बघू शकता की इतकं सुंदर झाडं आहेत, चालायला खाली लाल माती आहे. हे पण बारकाईने आम्ही की फरशी नको कारण गुडघ्याला त्रास नको म्हणून एवढं बारकाईनं त्याच्यामध्ये नियोजन केलंय. पण पलीकडचा जो रस्ता बघितला इतके खड्डे आहेत की मी आमदार असताना, आता मला आमदार होऊन वर्ष पूर्ण झालं माझे पद जाऊन, त्या शेवटच्या टर्म मध्ये मी इथल्या सिओनच्या मागे लागून त्या रस्त्याकरता जिल्हा नियोजन समितीकडनं पैसे मंजूर करा म्हणून, कारण नगरपालिकेला काही निधी हा जिल्हा नियोजन समितीकडून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये येत असतो. त्याच्यामध्ये हा रस्ता बसवा, कारण हा मुख्य रस्ता आहे. बऱ्यापैकी ग्रामीण भागातल्या लोकांना शहराबाहेरून जायला हा थोडासा शॉर्टकट आहे. 70 लाख रुपये जवळपास मी मंजूर त्यावेळेस केले होते सिओनच्या मागे लागून. मला सांगा आता 1 वर्ष झाले, 1 वर्ष पैसे मंजूर आहेत, टेंडर काढलेलं आहे, पण अजून टेंडरचा निर्णय झालेला नाही. म्हणजे हे प्रशासक राजवटीमध्ये यांना सरकार पक्षाकडून कोणाचा दबाव होता का किंवा अमुकच माणसाला टेंडर जावं, तमुकच माणसाला टेंडर जावं म्हणून 1 वर्ष झालेल्या टेंडरची प्रक्रिया चालू. 1 वर्ष. मला सांगा, ही जर माणसं नगरपालिकेत सत्तेवर बसली तर हे विकास कामानं करता टेंडरचा खेळ खेळतील फक्त. आणि वर्ष जर टेंडरला लागत असेल आणि इतका खराब रस्ता झालेला, पैसे आहेत, मी पाठपुरावा करून 70 लाख रुपये मंजूर करून आणलेले आहेत, पण यांच्या टेंडर खेळामध्ये रस्त्याची दुरावस्था आहे. हीच माणसं जर नगराध्यक्ष झाली, नगरसेवक झाली, तर यांच्या टेंडरच्या खेळामध्ये काय शहराची वाट लावतील याचा उत्तम नमुना म्हणजे हा शेजारचा जॉगिंग ट्रॅकच्या बाजूचा रस्ता आहे. आपण शेवटाकडे जाऊयात. तुमच्याकडून मोरे सर जे आहेत ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. लोकांनी त्यांचा चेहरा निवडून द्यावा किंवा पुन्हा तुमच्याकडे सत्ता द्यावी, यासाठी कुठलेही मला 5 व्हॅलिड कारणं अशी सांगा की जी लोकांना पचतील. आपण जर तुलना केली दोन्ही उमेदवारांची, मी म्हणत नाही की मोरे सरांचं शिक्षण तर आहेच, पण मुलांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी गेले 25-1 वर्ष केलेलं आहे. या शहरातल्या कित्येक मुलांचं आयुष्य घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. समोरच्या उमेदवाराचं शिक्षण माझ्या मध्ये 4थी का 5वी पास आहे. ठीक आहे, शिक्षण मी हा एकदम क्रायटेरिया मानत नाही, पण एक कुठेतरी माणसाचं शिक्षण झालं की विजन ब्रॉड होतं या फक्त मताचा मी आहे. त्याचा उपयोग त्या माणसाने कसा करावा त्याच्यावर असतं. म्हणजे अशिक्षित माणसं काम करत नाही असं मला म्हणायचं बिलकुल नाही, पण एक कुठेतरी एक प्लस पॉईंट मिळतो. सुशिक्षित माणूस असेल बरोबर तर त्याला एक काहीतरी विजन असतं, त्या विजनचा निश्चितपणे उपयोग राहुरी शहराकरता होईल. मोरे सरांचा स्वभाव जो आहे तो, मी एवढ्या काही दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात आलो, अत्यंत सृजनशील स्वभाव आहे. सगळ्यांशी जमिनीवर पाय आहेत. आमच्या समोरच्या उमेदवारांवर मी टीका करणार नाही, पण ज्या दिवशी आरक्षण जाहीर झालं त्याच दिवसापासून त्यांना अगदी गुडघ्याला बाशिंग बांधलं की मी नगराध्यक्ष होणार. मग विचारधारा कोणती, पक्ष कुठला, काय विचार, हे जो कोण देईल तो विचार, असं नाही ना. मोरे सरांनी मात्र बघितलं की या शहराचा आतापर्यंतचा इतिहास आहे, आमच्या माध्यमातून झालेली शहराची प्रगती असेल, ते बघून त्यांनी आमच्या विचारधारेमध्ये येणं पसंत केलं. आणि नाही मिळालं तिकीट तर लढणार नव्हते. एक कुठेतरी विचारधारा आहे, एक विजन आहे, एक शहराचा विकास आतापर्यंत आम्ही जो केला त्याच्यावरती हे ठेवून पुढं तोच कित्ता पुढं गिरवण्याकरता म्हणून त्यांनी खरं हा पर्याय निवडला आणि त्यावरती ठाम राहिलेले आहेत. बरं, अनेक लोक तुमच्यातले फुटलेत, आडनाव त्यांचे तनपुरेच आहेत, कसं करणार? ह्याचा आपण पॉझिटिव्ह अँगलनी विचार मी म्हणेल असं करू शकतो की आमच्याकडे उमेदवारी करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त होती. बरं, कारण विजयी पॅनल हे आमचं असणार हे लोकांना माहित होतं, म्हणून इच्छुकांची गर्दी ही आमच्याकडे जास्त होती. आणि शेवटी ठीक आहे, आता प्रत्येकाची इच्छा असते आपण काम करावं, आपल्याला काहीतरी
राजकीय भवितव्य असं ही प्रत्येकाची इच्छा असते. इच्छा असण्यात कोणाला गैर नाही. हम्म, पण शेवटी जागा मर्यादित असतात, निवडणुकीची गणितं असतात, हम्म. काही मर्यादा असतात. ते बघून आम्ही काही लोकांना तिकीट देऊ शकलो नाही. पण असं बंडखोरी करणं हे चुकीचंच आहे. असे कित्येक गोरगरीब सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत हम्म. जे तिकीट दिलं नाही तरी बंडखोरी केली नाही, शांत बसले. थोडे पुढच्या संधीची वाट त्यांनी बघितली. काही थोडेफार नाराजही झाले असतील, पण बंडखोरी काही लोकांनी केली नाही. तर काही लोकांची थोडीशी झालं, 2-3 ठिकाणी झालं बंडखोरी. आता ते जनता निकाल देईल काय द्यायचा तो. ठीक आहे. पण ते काय विरोधी पक्षात गेलेच नाही, कोणी अपक्ष त्या ठिकाणी राहिलेले आहेत. तर आपण आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत फिरलो आहेत. ग्राउंड टेस्ट म्हणतात याला बरं का. जसं मी एकदम सुरुवातीलाच म्हटलं की बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, त्या पद्धतीने आता ज्या आमदारांचे माजी आमदारांचे किंवा नगर परिषदेवर ज्यांची सत्ता आहे, ज्यांना आणायची, सगळ्यांना त्यांची कामं दाखवावी लागणार आहेत. आणि प्राजक्त तनपुरेंनी आपल्याला कामं दाखवली आहेत. आता या बेसवरती तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला जनतेतून कोणाला नगराध्यक्ष बनवायचं आहे आणि कोणाच्या हातात सत्ता द्यायची. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिली त्याबद्दल आभार.